नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. सो रेकी ग्रँड मास्टरच्या या बॅच जी ही आपली बॅच सुरू झाली त्या बॅच मधले माझे एक प्रिव्हियस स्टुडंट आहेत संतोष सुतार. आणि मला खूप आनंद होतो जेव्हा माझे स्टुडंट रेकी ग्रँड मास्टर होतात आणि इतरांना शिकवण्याबरोबर किंवा इतरांच्या जीवनामध्ये तो आनंद निर्माण करण्याबरोबरच स्वतःचा सुद्धा अर्निंग निर्माण करतात. आणि येस, ऑब्विसली मला मला असं वाटतं माझ्याकडे जी जी काही लोक येतात त्या प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करावं. सो त्यातलेच एक आहेत संतोष सुतार, जे की माझ्याकडे आले होते फक्त रेकी शिकायला. आणि त्यानंतर मग त्यांना काय वाटलं, सो ते म्हणाले मला मॅडम ग्रँड मास्टर करायचे. सो त्यांचेच अनुभव त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. सो येस, वेलकम संतोषजी. एकच मिनिट. येस, संतोष सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. येस, अनम्यूट करा. आणि तुमची जर्नी जी रेकी ग्रँड मास्टर पर्यंत आली, सो ती तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगायची. एप्रिलमध्ये लास्ट एप्रिलमध्ये मी माझी रेकीची एक स्पिरिच्युअल जर्नी चालू केली होती मॅमची ऍड बघून. तर पहिली ही बॅच ही फ्री होती. त्यानंतर दुसरं माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं, म्हणजे 5,000 रुपये जी फी आहे ती कंटिन्यू करायची पुढे. पहिल्याच लेवलला मी ठरवलं होतं की मी ग्रँड मास्टर पर्यंत जाणार. कारण मी डेली लाईफमध्ये खूप म्हणजे सारे इश्यूज मी फेस करायचो. मनी प्रॉब्लेम तर ऑलमोस्ट होतेच खूप वर्षापासून. तर मला एकच सोल्युशन होतं की मॅडमचे हे इथून जी जर्नी माझी चालू झाली ती शेवटपर्यंत कंटिन्यू करायची आहे. 100% माझी ग्रोथ ही इथंच फिक्स आहे. आणि खूप वेळा मी मेडिटेशन वगैरे करायचो, लिटरली कुठल्याच याच्यामध्ये मला सक्सेस मिळाला नाही. पण ती गिल्ट नेहमी असायची की मी अध्यात्मामध्ये किंवा माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये मी माझी कुठलीच आत्तापर्यंत प्रोग्रेस करू शकत नाहीये. ज्यावेळेस रेकी लेवल 1चा मी कोर्स केला मॅडमकडून, त्यावेळेला लक्षात आलं माझे की माझी जी आतापर्यंत जी सर्च जो होतं, जे मी गोष्टीसाठी कंटिन्यू पाठलाग करायचो, ती गोष्ट इथेच आहे. म्हणजे मी खूप सारे मॅनिफेस्टेशनचे कोर्सेस केलेले आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्सेस केलेले आहेत. त्यानंतर SSY म्हणून एक आहे, तो सुद्धा कोर्स केलेला आहे. तिथेही मी टीचर व्हायचा म्हणजे विचार करत होतो. कारण मला स्पिरिच्युअल जर्नी पण आणि माझं एक पर्सनल लाईफ पण मेंटेन बॅलन्स करता यावं, हे असं मी एका सर्चमध्ये होतो. रेकीमध्ये मला हे सगळ्या गोष्टी मला रेकीमध्ये मिळाल्या. मी इमिजिएट पैसे नाही भरू शकलो, पण मॅडमनी सांगितलेलं मॅनिफेस्टेशन या सगळ्या गोष्टी मी इतकं सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सेट केले की मला रेकी लेवल 2 आणि 3 कम्प्लीट करायचंय. अगदी शेवटच्या क्षणाला माझ्याकडे म्हणतात ना, ते आपण अगदी मनापासून ठरवलं तर काही गोष्टी शक्य होऊ शकतात. 5,000 रुपये माझ्याकडे आले, मी भरले. रेकी लेवल 3 पर्यंतच्या सगळ्या गोष्टी केल्या. रेकी लेवल 3 मध्ये अजून जास्त रेकी लेवल 2 मध्ये अजून जास्त माझा विश्वास कशामुळे झाला, तर रेकी लेवल 2 संपलं होतं मेच्या दरम्यान. आणि मी एक गोल सेट केलं होतं की नेक्स्ट मंथ मी 1,00,000 रुपये अर्निंग करणार. गोल्स लिहून ठेवले होते सगळे. 1,00,000 रुपये अर्निंगसाठी माझ्याकडे माझा बिझनेस आहे तो अगदी सहज शक्य होऊ शकतो, पण आजपर्यंत तसं कधी झालेलं नव्हतं. रादर माझे पॉईंट ऑफ व्ह्यूज तसे नव्हते किंवा माझा बघण्याचा दृष्टिकोनच त्या बिझनेसमध्ये तसा नव्हता. रेकी लेवल 2 पासून ज्या गोष्टी मला मिळाल्यात की मॅनिफेस्ट कसं करायचं, गोल सेट कसं करायचं, ह्या गोष्टी सगळ्या प्री प्लॅन करून मी माझा बिझनेससाठी 1,00,000 रुपये अर्निंगचं गोल सेट केलं. आणि कुणीही विश्वास ठेवेल नाही ठेवेल या गोष्टीवर, पण जूनच्या पहिल्या वीकमध्ये म्हणजे 2 जूनला मला एक ऑर्डर आली. त्याची ओव्हर एस्टिमेट होतं 65,000 रुपीज. ठीक आहे. ती मला ऑर्डर अगदी सहज मिळाली. इतकी सहज मिळाली की मला ना त्याच्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जावं लागलं, ना सारखे कॉल करावे लागले, ना माझी क्वालिटी किती चांगली आहे किंवा माझं प्रॉडक्ट किती चांगलं आहे हे मला सांगायची गरज नव्हती. माझा गारमेंटचा बिझनेस आहे, युनिफॉर्म वगैरे आम्ही बल्कमध्ये तयार करतो. तर मला कधीच त्या गोष्टीसाठी पाठलाग करायला लागला नाही. अगदी सेकंड कॉलमध्ये त्यांचं ती ऑर्डर डन झाली. ती ऑर्डर घेईपर्यंत मला 6 तारखेला 6 जूनला एका स्कूलची पण ऑर्डर आली. तिची कॉस्ट होती 30,000 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर बरोबर 11 तारखेला मला तिसरी ऑर्डर आली. एका हॉटेलची होती. न्यू लॉन्च झालेलं आमच्या सांगलीमध्ये एक 5 स्टार हॉटेल आहे त्याची. तर ओव्हरऑल सगळे जर कॉस्टिंग केलं तर माझं 1,25,00,000 रुपये होते. आणि मी छान, टार्गेट ग्रेट.
केलेलं की 1 तारीख ते 30 तारीख, माझं 30 तारखेला ती ऑर्डर पूर्णपणे संपवायची आहे. कारण मी एक महिन्याचं मॅनिफेस्ट केलेलं आहे गोल. ठीक आहे. तर सगळा ओव्हरऑल सगळा खर्च जाऊन माझ्याकडे त्यावेळेला काहीतरी 92,000 रुपये शिल्लक राहिले. ग्रेट. आता मला सांगा मी का नाही विश्वास ठेवायचा या गोष्टीवर. प्रॅक्टिकली मी हे करून बघितलं की खरोखर ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर माझा इतका कॉन्फिडन्स वाढला, मी त्याच पैशानं रेकी ग्रँड मास्टरची देखील फी भरली, ग्रँड मास्टर देखील कम्प्लीट केलं सगळं. आणि विचार हाच होता की जर मी ह्या गोष्टी करू शकतो, खूप वेळा मॅनिफेस्टेशन मी आय युट्यूबवर थिंक बघितलं. सर ग्रँड मास्टरची फीस सगळ्यात शेवटी तुम्ही पे केली होती लास्ट डेला. येस येस येस, माझी ऑर्डर अगदी कम्प्लीट होत आलेली. म्हणजे उद्या त्यानंतर कोर्स मला चालू होणार कंटिन्यू. होता. बरोबर ना? उद्या येस, दुसऱ्या दिवशी कोर्स चालू होणार होता, तर आदल्या दिवशी त्याच दिवशी मला वाटतं सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग तुम्ही फीस पे केली. ती केली होती कारण माझं ते बिल यायचं थोडं थांबलं होतं. थोडेच गोष्टी काही शिल्लक राहिल्या होत्या म्हणजे दोन ते पण दिवसामध्ये. मॅनिफेस्ट केलं तुम्ही. येस येस येस. आणि त्यानंतर ग्रँड मास्टरमध्ये बऱ्याच वेळा मॅनिफेस्टेशन आपण बघतो युट्यूबवर वगैरे, खूप मी सेशन्स केलेले आहेत, प्रॅक्टिकली करून बघतोय. पण ते बूस्ट होत नाहीत का, तर एक स्पिरिच्युअल कनेक्शन असणं गरजेचं आहे. ब्रह्मांडाशी आपण रेकीमधून इतके फास्ट कनेक्ट होतो ना, मी अगदी सहज कुठली विचार करू दे, मला आता सध्या ते असे एक्सपिरियन्स आहेत की ते मॅनिफेस्ट होतात, लिटरली होतात. आणि एक गुरुचं आशीर्वाद असणं पण खूप गरजेचं आहे. मी ज्या वेळेस माझी अटुनमेंट होती त्याच्या आदल्या दिवशी मी मॅमना फोन केला होता की तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. कारण मी फक्त माझ्या ऊर्जेने किंवा ब्रह्मांडाच्या ऊर्जेने ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. त्यासाठी आपल्या गुरूंची देखील ऊर्जा आपल्या सोबत असणं गरजेचं असतं. आणि मॅम तुम्हालाही म्हणजे मला इतका विश्वास नव्हता, पहिल्यांदा होतं ही सगळी गोष्ट आणि मी अटुनमेंट द्यायला लागलोय, तर ते लोकांना फील होईल की नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. पण मी एक 10 ते 15 मिनिटं प्रत्येक सेशनच्या आधी मेडिटेशन करतो. आणि मेडिटेशन मध्ये मी फक्त एकच व्हिज्युअलाइज करतो की आजचा सेशन हा खूप म्हणजे खूप भारी झालेला आहे. कुठलंही फंबल नाही आहे. मी जे माझे मुद्दे मांडणार आहेत त्या अगदी व्यवस्थित लोकांना समजलेले आहेत आणि त्यांचे रिॲक्शन्स पण तसेच येतात. तर त्याच्यानंतर मी प्रत्येकाला विचारलं अटुनमेंट नंतर काय फील झालं, काय फील झालं, तर प्रत्येकाने सांगितले मला इथे एनर्जी फील झाली, मला तिथे एनर्जी फील झाली. आणि एक त्यामध्ये एक अतिशय म्हणजे अशक्तपणा आलेला, त्या व्यक्तीला बसताही येत नव्हतं. तर त्या त्या व्यक्तीला पण मी विचारलं, तर त्यांनी सांगितलं की मी आता म्हणजे एक अर्ध्या तासापूर्वीची गोष्ट आहे, म्हटलं मला बसू वाटत नव्हतं, इतकं मला बॅक पेन आणि अशक्तपणा होता. तर मी आता सध्या म्हणलं चालत फिरतोय तुमच्याबरोबर बोलताना व्हिडिओवर. तर म्हणजे म्हणतात ना की गुरूंचा देखील आशीर्वाद सोबत असणं गरजेचं असतं. आणि बरं. आता मॅमचा मी पुढचा आशीर्वाद प्रश्न लाभला. विचारते. ओके. ग्रेट. खूप छान तुमची जर्नी आहे. एक पुढचा प्रश्न विचारते होतो तुम्हाला. हे झालं तुमचं आधीचं लाईफ. ओके. ग्रँड येस. मास्टर झाल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे तुमचं काम चालू केलं? जसं की ऑफलाईनमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये. मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज पडली आणि ते काम कसं चालू केलं? सो माझ्या ज्या आताचे जे लेटेस्ट स्टुडंट आहेत नवीन बॅच, सो त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? ग्रँड मास्टरसाठी आता माझा पुढे एक सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे तो स्टडी असणं खूप महत्वाचं आहे. मी मॅमचे व्हिडिओज मला वाटते मी रेकी लेवल 1 पासून मी आतापर्यंतचे ग्रँड मास्टरचे मी कंटिन्यू बघत राहतोय. त्यानंतर युट्यूबवरचे खूप सारे व्हिडिओज मी रेकी लेवल 1 मध्ये बेसिक्स काय आहेत, ऑरा काय आहे, 7 चक्रा काय, जेवढी माहिती माझ्याकडे आता 3 बुक्स भरलेले आहेत पूर्ण. मी प्रत्येकाचे पेजेस थोडे शिल्लक ठेवतो त्यामध्ये काही तर नवीन ऍड करायला. तर कसं होतंय, मॅम जितक्या बोलू शकतात तितकं आपण आता इनिशियली नाही बोलू शकत, कारण मॅमची एक्सपिरियन्स इतका जास्त आहे. प्रत्येक पार्टमध्ये त्यांना मोटिवेशन देता येतं तितकं आपण आता सध्या नाही करू शकत. तर मी बेसिकली काय करू शकेन, तर एखाद्या टॉपिकवर जास्तीत जास्त नॉलेज मला लिहिता येईल तितकं मी लिहून पण काढलेलं आहे. आणि आपल्या सेशनच्या आधी ते वाचून घेतो. तर महत्वाची गोष्ट काय होती की मला हे नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, कारण कुणी कसेही प्रश्न विचारेल तर मला त्याला उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. तर युट्यूबवर वगैरे जितकं जास्तीत जास्त होता येईल तितकं मी जास्त हे केलेलं आहे. मॅनिफेस्टेशन हा माझा फेवरेट पार्ट आहे. म्हणजे लोकांना खूप वेळा फेल्युअर येतं की मॅनिफेस्टेशन होत नाही आणि ते सगळं फेक असतं. बोलणारे बोलतात, आपले युट्यूबला व्हिडिओ करणारे करतात, पण ते प्रॅक्टिकली मी शक्य करून दाखवलंय, त्यामुळे माझा त्याच्यावर खूप जास्त इंटरेस्ट आहे. आणि तो पार्ट मी खूप जास्त म्हणजे मॅनिफेस्टचा पार्टच माझा जवळपास पाऊण तासाचा झाला होता फक्त.
मी ऍक्च्युली त्या दिवशी 3 पॉइंट्स करणार होतो कम्प्लीट. माझं फक्त मॅनिफेस्टेशनवरच एक सेशन झाला पूर्ण. चला, तर खूप छान. हा आणि ज्याला सर तुमची बोलण्याची टेक्निक पण छान आहे, तुम्ही बोलता पण छान. जसं की आपले जेव्हा सेशन असतात त्या सेशनमध्ये मी प्रत्येकाला एक चान्स देत असते, एखादा सेशन तुम्ही घ्या. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं हे आपण सगळ्यांनी ऑब्झर्व केलं होतं, राईट? आणि त्याबद्दल मी तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट पण दिली होती की सर तुमची सुरुवात खूप छान आहे. बरोबर ना? मला असं जर मला थोडंसं अंदुक अंदुक आठवते. बरोबर बोलते का मी? येस येस, बरोबर आहे, बरोबर आहे मॅम. ओके. त्यासाठी मी ऍक्च्युली हा बोला. हा, बोला बोला. हा त्यासाठी माझा पहिला विकनेस होता की मी इवन बँड पण करतो, म्हणजे मी सिंगिंग वगैरे शो करतो. तर पब्लिकमध्ये मी गाणं म्हणू शकतो, पण मी काही बोलू शकत नाही समोर. तो एक फोबिया होता पहिला. आता मी कॅमेऱ्यासमोर बोलतोय म्हटलं, तो तर खूप जास्त माझ्यासाठी हे होतं. मॅमला पण माहीत असेल, मी ज्यावेळी काही शेअरिंग करायचं तेव्हा खूप वेळा अडकायचो, बोलायचो वगैरे विचार करून. पण याच्यासाठी मी मिरर टेक्निक सगळ्यांनाच माहीत असेल, तर मिरर समोर उभं राहून मला आज जो पॉइंट बोलायचा आहे तो मला कशा पद्धतीने बोलायचा आहे. आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग. तर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करत होतो. मला आता सपोज मॅनिफेस्टवर बोलायचं आहे, तर 1 मिनिट 2 मिनिट का असेना, त्या 2 मिनिटातून देखील आपल्याला कळतं की आपल्या काय चुका आहेत. बरोबर. मग कारण त्या आपला गोष्टी व्हिडिओ जेव्हा आपण बघतो एक वेळा दोन वेळा, तेव्हा आपल्याला कळतं अरे इथे आम्ही चुकलो, तिकडे मी चुकलो. बरोबर ना? बरोबर बरोबर तो बोलण्यातला फ्लो 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 मध्ये आपण काहीतरी वेगळंच बोलून जातो. मे बी ते नंतर कळतं आपल्याला. ठीक आहे, बरोबर चुका मग होतात कारण चुका करता करताच त्याच्यातून आपण शिकत असतो. सो हा पार्ट बरोबर वेगळा राहिला. सर, मग एक्झॅक्टली. आता तुम्ही रेकी ग्रँड मास्टर झाल्यानंतर तुमच्याकडे आता किती स्टुडंट आलेले आहेत सुरुवातीला, आणि तुम्ही त्यांच्याकडून त्यांच्यापासून किती इन्कम अर्निंग केलेलं आहे? आत्ता माझे रेकी लेवल 1 ची जी होती त्याच्यामध्ये 13 स्टुडंट्स होते. ओके, खूप त्यामधले छान. 6 लोक, हा 13 लोक होते आणि त्यामध्ये 6 लोकांचं म्हणजे नेक्स्ट याला कंटिन्यू झालेले आहेत ते. त्याची व्हेरी फी गुड. आता इनिशियली 3,000 रुपये ठेवलेली आहे. ओके. ठीक आहे. आणि मग आता दुसरी जी बॅच होते ती ती म्हणजे सगळे माझ्या फ्रेंडचेच मिसेस आहेत, त्या खूप ऍक्टिव्ह आहेत सोशल लेवलला. ओके. मग त्यांचं वाचन वगैरेंचं पण खूप जास्त ते हे आहेत. परत किटी पार्टीज वगैरे यांचं पण खूप जास्त त्यांचं आहे. मी त्यांच्यासाठी तो एक जसं मी तुम्हाला म्हणाली होती की एका महिन्यामध्ये 1 लाख अर्निंग करू शकता, तर ते खरं आहे का? एक्झॅक्टली मॅडम. मी आता याच्यासाठी पण प्लॅन केलेला आहे. तर माझी 3,000 रुपये फी आहे. तर मला 30 लोक कमीत कमी जॉईन व्हायला पाहिजेत. 30 ते 35 लोक जॉईन व्हायला पाहिजेत यासाठी. ठीक आहे. तर 2 ते 3 सोर्सेस आहेत माझ्याकडे. फेसबुक ऍड आहे, इन्स्टा ऍड आहे, व्हॉट्सअप ऍड आहे. त्याच्याबरोबर अशी काही लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का ज्यांचा खूप मोठा ग्रुप आहे, की ज्यांच्या रिकमेंडेशन मधून खूप सारे लोक आपल्याला ऍक्सेस होऊ शकतात. तर अशा लोकांमध्ये देखील इथे तुमचा मॉब तुम्हाला वाढवायचा आहे, बरोबर ना? येस येस येस, येस. मला जास्तीत जास्त कन्व्हर्जन करता यावं यासाठी मला जास्तीत येस, जास्त कन्व्हर्जन तर करालच तुम्ही, नो इश्यू, कारण तुमचं क्लोजिंग खूप छान आहे. बरं, येस येस. मला हेच तुम्हाला सांगायचंय सगळ्यांना की 1 लाख रुपये, जसं मी रोज बोलत असते, 1 लाख रुपये तुम्ही सहज अर्निंग करू शकता. हे खरं आहे की खोटं आहे, आणि ते तुम्ही सिद्ध करून दाखवलात का? येस, 100%. मी मगाशीच एक उदाहरण दिलेलं आहे, एक नुसते मी लाख स्वप्न दाखवते बरं लोकांना. अजिबात नाही मॅम. मी प्रॅक्टिकली केलेलं आहे. मी प्रॅक्टिकली केलेलं आहे. कारण मॅनिफेस्टेशन मध्ये पण चुका होतात. मी 1 लाख रुपये महिना कमवणार आहे. पण 1 लाख रुपये तर आकडा येतो, पण कधी कधी 40,000 50,000 हातात येतात. पण आपण कॅल्क्युलेशन्स करत नाही की त्यामध्ये माझे जाणार देखील किती आहेत. तर मला नेट प्रॉफिट 1 लाख रुपये हवा आहे असं जर म्हटलं तर ते तुमचे रिड्यूस होऊन तुमच्या हातामध्ये 1 लाख रुपये येतील. एक्झॅक्ट. अफर्मेशन मध्ये किती पॉवर आहे, वर्ड्स मध्ये किती पॉवर आहे, हे याच्यातून आपल्याला कळतं की एक्झॅक्ट व्हॉट यू वॉन्ट. एक्झॅक्टली नक्की तुम्हाला या कॅल्क्युलेशन ब्रह्मांडाकडून काय पाहिजे, सो ते बरोबर. मेन्शन करा. आणि म्हणूनच मी हे टॉपिक वारंवार तुमच्याकडून घेत असते. सो येस सर, तुम्ही मला जी फी पेड केला होता, ती फी खरोखरच जी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट केली होती, ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मल्टिपल रिझल्ट देणार आहे किंवा किंवा देते का तुमच्या लाईफमध्ये आता? मॅम, मी रेकी लेवल 2 केल्यानंतर जे मॅनिफेस्ट केलं होतं 1 लाख रुपये, ती जी पहिली ऑर्डर होती आणि आतापर्यंतच्या ऑर्डरमध्ये मी फक्त मोजक्याच सुट्ट्या घेतलेल्या आहेत. इतकं मला डे नाईट काम चालू असतं मला. इतकं काम चालू आहे की मला हा स्टडी पण खूप हार्ड जात होता. पण मी बरोबर. माझं काम चालू आहे, माझे व्हिडिओ चालू आहेत, माझा हेडफोन चालू आहे. मी लिटरली ह्या गोष्टी करत होतो. तर
याच्यामध्ये मला फिअर एक पहिली गोष्ट होती की मी फक्त ऐकतोय आणि ते माझ्या कामामध्ये ऐकतोय, तर माझे हे डोक्यात स्टोअर असेल नसेल तर मी क्लासेस कसे घेणार. तर ज्या वेळेस माझा पहिला सेशन झाला ना, त्यावेळेस मला लक्षात आलं की आपण ते कंटिन्युटी ठेवतोय आपल्या, पण ते ब्रेन माझा ऍक्सेप्ट करते. पण येस. मी म्हणजे ते तो दिवस आणि आजचा दिवस इतका कंटिन्यू सेमच राहिलेला आहे की म्हणतात ना रेकी आपलं लाईफ चेंज करून टाकतं, तर रेकी लिटरली लाईफ चेंज करून टाकलंय. सगळ्यात पहिलं माझा जो क्वेश्चन मार्क होता मनी पैशाला घेऊन, ते आजपर्यंत आता मला कुठंच जाणवत नाहीये. म्हणजे ते एक खरोखरच लाख रेकीमुळे ते मॅजिक आपल्या लाईफमध्ये होतात का? एक्झॅक्ट होतात मॅम. रोजचा दिवस मॅजिकल आहे. रोजचा दिवस मॅजिकल आहे. फक्त थँक्यू, तुम्ही थँक्यू किती सो मच. कनेक्ट बरं, करता. आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारते, की या प्रवासामध्ये रेकी लेव्हल 1 पासून ते रेकी ग्रँड मास्टरच्या प्रवासामध्ये तुम्हाला कधीतरी असं वाटलं का, की मॅडमने पहिलं खूप छान दिलं, पण आता ना आता मॅडम इन्फॉर्मेशन देत नाही, काहीतरी हातचं राखून ठेवतायत किंवा त्यांना ग्रँड मास्टरपर्यंत आम्हाला पोहोचवताना काहीतरी त्यांना काही पॉइंट हातचे राखून ठेवलेले आहेत, असं कधी जाणवलं का तुम्हाला? नाही मॅडम, ऍक्च्युली मी तर सर्वांना सांगतोय की रेकी लेवल 1 मध्ये फ्री मी आता बाकीचे देखील क्लासेस मी बघितलेले आहेत याच्या आधी. पण रेकी म्हणजे काय, रेकीशी कसं कनेक्ट व्हायचं आणि एक ती 2-3 गोष्टी, याच्या पलीकडे लिटरली काही शिकवत नाही. 2 ते 3 सेशन मध्ये तुमचा रेकीचा पहिली लेवल कम्प्लीट होऊन जाते. मॅडमकडे 7 दिवसाचा कोर्स आहे फ्री मधलाच. त्याच्यामध्येच तुम्ही त्या ह्याच्यामधूनच मी अर्निंग चालू केलंय. फ्रीच्या कोर्समधून मी अर्निंग चालू केलंय. विचार करा, पेडच्या कोर्समध्ये तुमच्याकडून किती काही घेण्यासारखे आहे. रेकी लेवल 2 मध्ये प्रत्येक सिम्बल्स कसे वापरायचे, काय वापरायचे, याच्यापासून ते अगदी गोल सेट पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विश बॉक्स वगैरेचे तर बूट कॅम्प चालू आहेत बाहेर. मॅडमनी हे आपल्याला फक्त जे काही 2 आणि 3 लेवलसाठी घेतात त्या ह्याच्यामध्ये त्यांनी फ्री ऑफ चार्जेस दिल्यासारखं आहे. कारण रेकी लेवल 2 चा पण स्टडी आहे, तो फक्त 2 अवर्सचा आहे. रेकी लेवल 2 मध्ये त्यात पण ते 2च सिम्बॉल्स शिकवतात. पण मॅडमनी माझ्या मते 2 पॉवरफुल सिम्बॉल्स सोबत भरपूर सिम्बॉल्स दिलेले आहेत. इतके सिम्बॉल्स आहेत ना, तुम्हाला स्टडी करायला कमीत कमी 8 ते 10 दिवस जाणार आहेत. इतके सिम्बल्स आहेत, कारण मी स्टडी करतोय त्याचा. त्यामुळे मला माहितीये की हे सगळे सिम्बल मॅडम मी इतकं शिकवलंय की बाबा एवढं सगळं लक्षात ठेवायचं. सो बेटर मी सगळे लिहून ठेवलेले आहे, पॉइंट्स काढून ठेवलेले आहेत. ते समोर देखील असतात, पण वेळ म्हणजे ती पडत नाही मला. कारण बरं, आता आणखीन एक मला प्रश्न विचारायचा तुम्हाला. जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं होतं, की आता तुमच्याकडे बराच वेळ आहे, सगळं शिकून घ्या, वेगवेगळे जेवढे कोर्स करायचे आहेत तुम्हाला ते करून घ्या. खरोखरच ते कोर्स केल्यानंतर तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो का, की मॅडम आपले कोर्स आपल्याला सेल करतायत फक्त, असं तुम्हाला कधी वाटलं? कारण आता एक रेकी ग्रँड मास्टर म्हणून तुमच्याकडे तुमच्या बकेटमध्ये एक 3-4 तरी कोर्स असायला पाहिजेत. त्याच्यावर आता तुमचा ट्रस्ट बसतोय का? एक्झॅक्टली बसतोय मॅम. कारण लोक काय करतात ना की माझाच प्रॉब्लेम होता ना की पैशाला घेऊन खूप साऱ्या स्ट्रगल्स मी लाईफमध्ये केल्यात. मी काय करतोय की मी बाहेरच्या जगातच शोधतोय प्रॉब्लेम. मग माझ्यातच काही कमी आहे का, हे आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्यावेळेस रेकीमध्ये पडल्यानंतर माझ्या लक्षात आले की हे सगळे माझे आतले प्रॉब्लेम्स आहेत. त्यासाठी मला काय केलं पाहिजे, मला स्वतःला क्लीन केलं पाहिजे. ठीक आहे. तसंच अँजल थेरपी आहे, जे मॅडम शिकवतात आणि त्याची देखील फी खूप कमी आहे. मी मी बाहेर कंपॅरिझन केलेलं आहे. अँजल थेरपी आहे, त्यानंतर मनी रेकी आहे, वास्तुशास्त्र आहे, न्यूमरोलॉजी तर आता 7 दिवस ते 8 दिवस फ्री करायला लागलेत. एक दिवसाचा 1199 काहीतरी कोर्स आहे. एक दिवसाचा फक्त आहे, ते पण 1 अवर्सचा. मॅमनी तर 7 दिवस फ्री दिलेलं आहे. पण मॅमनी मी सांगतो ना की मी आज जे काही आहे ते मॅडमच्या नॉलेजमुळे आहे. मी बाहेर पण रेकी क्लास केलेले आहेत, पण लेवल 1 केले, पण लेवल 1 पर्यंतच मी राहिलेलो आहे. रेकी लेवल 1 ते ग्रँड मास्टर हे मॅडमच्या कोर्समध्येच झालेलं आहे. कारण फक्त रेकी हा विषय सोडून मॅडमनी आयुष्याच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ड्रीम्स असू देत, गोल्स अचिव्हमेंट असू देत, त्यानंतर मॅनिफेस्ट कसं करायचं, हे 3 गोष्टी आहेत ना आपल्या आयुष्यात असल्याशिवाय आपण रेकीमध्ये काही कुठल्याच मॉडॅलिटीजमध्ये पुढे जाणार नाही. त्या मॅडमनी अगदी ते डोक्यात बसवले आमच्या सगळं, की मॅनिफेस्टेशन कसं करायचं, ड्रीम्स अचिव्हमेंट कशी करायची. कारण ह्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय आपण एक मॉरलच नाही आपल्यासाठी काही करू शकणार आहे पुढे जाऊन. तर आपण पुढे काय करणार. मॅडमनी ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ चार्ज आपल्याला दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच सर. तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात. कारण आता
खरोखरच आपल्याकडे तो वेळ फार कमी कमी होणार आहे, कारण आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपल्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. जे स्टुडंट तुमच्याकडे येणार आहेत त्यांना तुम्हाला वेळ द्यायचा आहे, त्याचबरोबर अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्याबरोबर शिकायच्या आहेत. म्हणूनच मी सुरुवातीला म्हणाली, जे काही शिकायचं ते आधी शिका. खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का, नंतर वेळ मिळतो का आपल्याला? नाही, बरोबर आहे. कारण आत्ताच आपला जेव्हा एन्थुझियाझम हाय असतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी आपण ग्रॅब करू शकतो. ठीक आहे, एका मॉडेलिटीमध्ये जर मी सेट झालो तर माझ्या दुसरीकडे शिकण्याचा कल थोडा कमी होतो. आत्ता थोडे माझे क्लासेसचे फ्लोज कमी आहेत, तोपर्यंत मी मेडिटेशन शिकून घेऊ शकतो, त्याचे कोर्सेस लॉन्च करू शकतो. मी मनी रेकी आहे, एंजल थेरपी आहे, त्यानंतर आता फ्री न्यूमरोलॉजी आहे. पुढे पण त्याचे काही अजून ऍडव्हान्स कोर्सेस होतील मॅडमकडून. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला आत्ता काय हवंय की मी ऍज अ ग्रँड मास्टर झालोय, तर मी विचार करतोय की माझा अख्खा दिवस हा क्लासेसमध्ये गेला पाहिजे. ठीक आहे, हो. पण विचार करा, बाकीच्या जर मॉडॅलिटीज आपण शिकून घेतलं तर आपला अख्खा दिवस आपण कमीत कमी 5 ते 6 माझे क्लासेस डेली व्हायला पाहिजे. तर यासाठी मला पण आता मॅडमकडून बाकीच्या सगळ्या मॉडॅलिटीज शिकून घ्यायच्या आहेत. मग मी आता तर सर, मेडिटेशनची आणखीन एक मला थोडंसं इंटरप्ट करते. जसं की तुम्ही रेकी जॉईन केला होतात, रेकी क्लास जॉईन केला होतात किंवा शिकायला ट्राय केला होतात. मेन कारण काय होतं तुमच्या, मला वाटतं मिसेसचं आजार, बरोबर ना? बरोबर बरोबर. हा, मग त्याच्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? कारण माझे आपली मुख्यतः रेकी काम कशावर करते? आपल्या हेल्थ इश्यूजवर, आपल्या मानसिकतेवर. सो तुमचा तो हेल्थ इश्यूज जो तुमच्या मिसेसचा होता तो सॉर्ट आउट झाला का? हो, झाला आता बऱ्यापैकी 99.9% झालेला आहे कम्प्लीट. हा. थोडासा स्किन इश्यूज होता, खूप मेजर होता तो. हा. आणि आम्ही खूप सारे पैसे त्याच्यामध्ये घालवलेले आहेत. खूप ओके. म्हणजे खूप म्हणजे लग्न झाल्यानंतर 5 ते 6 महिन्यातच ते सुरू झालं होतं. ओके. आणि टोटल म्हणजे होप्स गेले होते. रेकीमध्ये पण मला हीच गोष्ट जाणवली की हेल्थ इश्यूज होऊ शकतात कव्हर. तर रेकी लेवल 1-2 मध्ये मी हिलिंग करायचो. खूप बऱ्यापैकी आता औषधं पण सुटलेली आहेत त्याच्यातून बऱ्यापैकी. त्यानंतर आता अगदी छान म्हणजे जे काही पॅचेस होते ते सुद्धा आता क्लिअर झालेले आहेत. तर हिलिंग म्हणतात ना की हिलिंग मुळे आपली प्रॅक्टिस पण खूप जास्त होते आणि आपल्या घरामध्येच काही गोष्टी अशा घडत असतात ना, आपण डिस्टर्ब असतो मेन जेव्हा हॉस्पिटॅलिटी वगैरे चालू झाली आपल्या घरामध्ये. तर याच्यातून पण मला खूप सारे फायदे झाले. रेकी लेवल 1 आणि 2 मध्येच ते बऱ्यापैकी जसं की इश्यू आता सॉर्ट मी सर बघू शकते तुमच्याकडे, की तुम्ही बोलता बोलता तुमच्या त्या बोलण्यातून, तुमच्या डोळ्यातून, तुमच्या ओव्हरऑल बॉडीतून ती रेकी वाहते. ते समोरच्याला बरोबर कळतं की येस, हा माणूस, ही व्यक्ती किती पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ती पॉझिटिव्हिटी आपल्या ओव्हरऑल ऑरामधून आपल्याला दिसते, राईट? सो जसं येस. आता तुम्ही पॉझिटिव्ह झालात, तसेच इतर लोकांना तुम्ही काय सांगू शकाल रेकीबद्दल, किंवा आपल्या बॅचमध्ये आता जे ग्रँड मास्टरसाठी स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही काय ऍडवाइस द्या? रेकीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा आवडता टॉपिक आहे कर्मा मेडिटेशन. मॅडमनी शिकवलेलं आहे. आता मी बाहेर पण मेडिटेशन बघितलेत, कोणाकडे असे पॉवरफुल मेडिटेशन कोणी देत नाही आहे. कर्मा मेडिटेशन हा एक लाईफ चेंजिंग मेडिटेशन आहे माझ्यासाठी. कारण त्याच्यामधून इतकं क्लीन्स होत असतो ना आपण आणि डेली होत असतो. जर 8 दिवसातून एकदा मी चक्र बॅलन्स केलं तर मला खूप सारे इफेक्ट, चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवायला लागतात. मग विचार करा, इतकं पॉवरफुल मेडिटेशन जर मी रोज करायला लागलो तर माझा ऑरा किती एक्सपान्शन होणार आहे. आणि मी जाईल तिथं सक्सेस आहे मला. मी जाईल तिथं सक्सेस सक्सेस आहे मला. ते फक्त याच्यासाठीच की मेडिटेशन हे खूप कंटिन्यू आणि प्रॅक्टिस खूप कंटिन्यू ठेवली पाहिजे. कारण हे सिम्बॉल्स आपण जितके वेळा वापरू तितके पॉवरफुल व्हायला लागतात. व्हायब्रेशन तितके जास्त वापरायला व्हायब्रेशन तितके जास्त आपले वाढतात. त्यासाठी मी एकच सजेस्ट करेन की फक्त प्रॅक्टिस जितकी जास्त होईल तितकी करणे. थँक्यू, थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि छान तुमचा एक फीडबॅक किंवा तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. त्यासाठी थँक्यू, थँक्यू सो मच. मॅम, अजून एक गोष्ट होती, मला पीपीटी बद्दल शेअर करायचं होतं. हा. म्हणजे करू शकतो ना? येस, तर येस. हा, तर आपला सेशन केव्हा जास्त वाढणार आहे म्हणजे जर आपण डिझाईन केलं 1 तासाचा मी हा सेशन करणार आहे, तर खूप वेळ असं होतं ना की अर्ध्या तासानंतर आता मी काय बोलू, अरे माझे सगळे पॉईंट संपलेत. अशा गोष्टी होतात पहिल्यांदा. माझं तसं झालं नाही. पहिलाच जवळपास माझा 1 तास 10 मिनिटाचा गेला सेशन. तर यासाठी पीपीटीज खूप महत्वाचे आहेत. आता रेकी म्हणजे काय? हा एक पार्ट बघितला तर रेकी त्याच्यामध्ये एक पीपीटी तयार होऊ शकते. पण मला मेमराईज करायला काही पॉइंट्स असतात त्याच्यामध्ये.
ते आपण बऱ्याच वेळा काय होतं फ्लोमध्ये गेल्यानंतर ते विसरून जातं. तर ते पॉइंट्स देखील असे काहीतरी पीपीटी मध्ये बनवू शकता तुम्ही, जे स्लाइड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मला हा पॉइंट बोलायचा आहे. त्याच्यावर पण तुम्ही 5 मिनिटं बोलू शकता. समोर काहीतरी मुद्दा असेल तर त्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही काहीतरी बोलू शकता. सुरुवातीला ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण इतके म्हणजे प्रिपरेशन केलेलं असतो आणि काही काही वेळेला असं होतं ना की ती मॉकसाठी किंवा समोरच्या लोकांसाठी आपण प्रिपरेशन केलेलं असतं आणि ते ऍक्च्युअल समोर आल्यानंतर विसरून जायला लागतं. ब्लँक आउट तर होतो. या गोष्टीसाठी पीपीटी खूप इम्पॉर्टंट आहेत. कॅनव्हामध्ये तुम्ही अगदी सहज पीपीटीज तयार करू शकता. एआय ऍपवर पण आहेत पीपीटीज, पण आपण केलेलं स्टडी किंवा मॅम कडून शिकलेला आणि बाकीच्या स्टडी आणि एआय मधला स्टडी याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याचे पॉईंट्ससाठी तुम्हाला परत मग नवीन प्रिपरेशन करावं लागेल. सो बेटर वे आपण जे शिकलेलो आहेत ओव्हरऑल मॅडमच्या याच्यातून, आता रेकी लेवल 1 मध्ये जे जे पार्ट्स आहेत त्याचे पीपीटीज तयार करा तुम्हाला, आणि त्याच्यातून तुमचा 1 तासाचा सेशन कंप्लीट होऊ शकतो ही गॅरंटी. जर पीपीटीज जर तुमच्या 8 ते 10 असतील मुद्द्याला घेऊन, तर त्या पीपीटीज मध्ये तुम्ही हार्डली अर्धा तासाचाच हे करू शकाल. आता माझ्याकडे 27 पीपीटीज आहेत पहिल्या लेवलसाठी. तर जे मला पॉइंट्स लक्षात नाहीत असं वाटू शकतं किंवा जो विसरू शकतो, त्याचे मी पीपीटीज तयार केलेले आहेत. एक्झॅक्टली. एका शब्दावरून तुम्ही अख्खे एक 10 मिनिटाचा पाठ घेऊ शकता. तर पीपीटी 10-15 मिनिटाचा, खूप अर्ध्या महत्वाचं, तासाचा घेऊ शकता आरामात. सो खूप सरांनी खूप महत्वाचं आहे. छान गायडन्स केलेलं आहे आणि हे गायडन्स अनुभवातून येतं, असंच येत नाही. आणि त्यासाठी मी ते सगळ्यांनाच म्हणते की एक्सपिरियन्स घ्या. जोपर्यंत तुम्ही स्वतः रेकीबद्दल एक्सपिरियन्स घेणार नाही, तोपर्यंत रेकी म्हणजे काय ते तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकत नाही. कारण बाकीच्या सगळ्या विषयांचं कॉपी पेस्ट करता येतं, पण आपले जे स्वतःचे ओन एक्सपिरियन्स असतात ते तुक्के मारून आपल्याला देता येत नाही. ते स्वतः स्वतः घ्यावे लागतात. आणि त्यासाठी मी सगळ्यांना म्हणते की रेकी हा शिकण्याचा विषय नाही, तर रेकी रेकी प्रॅक्टिस करण्याचा विषय. जेवढी मॅक्झिमम तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं हे युनिव्हर्स, ही रेकी शक्ती, डिवाइन एनर्जी तुम्हाला देणार आहे. सो येस, थँक्यू सो मच सर की तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर केला. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि येस, अशीच ही रेकी डिवाइन एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जेने तुम्हाला पूर्णपणे परिपूर्ण करू आणि तुमच्या आयुष्यामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक या सगळ्या लेवलवर तुमची प्रगती व्हावी, हीच स्वामींचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं मॅडम, धन्यवाद धन्यवाद. एकच मिनिट.